नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. माघवारीतील पहिलं गोल रिंगण उत्साहात संपन्न. माघवारी पालखी सोहळा सोलापूर शहरातून 200 वर्षापासून दरवर्षी सोलापूर ते पंढरपूर पायी चालत जाते. ही परंपरा खूप मोठी आणि जुनी आहे. सोलापूर शहरातील प्रत्येक विभागातून पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग या न्यायानं पालखी निघते आणि ती परंपरेने टिकवली गेली आहे. दिनांक 15/2/2024 रोजी दुपारी 3 वाजता श्री मार्कंडेय मंदिर पंचकट्टा सोलापूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर, श्री मार्कंडेय दिंडी संस्था व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांचे अशोकराव मुळीक अध्यक्ष पालखी सोहळा समिती, भाजी अण्णा मठ, नागनाथ बाबर उपाध्यक्ष पालखी सोहळा समिती, गोपाळ कोंगारी सचिव पालखी सोहळा समिती यांच्या शुभहस्ते पूजन झालं. तसेच राकेश अण्णम, शंकर भोसले, सुरेश फलमार यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आलं व पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांच्याकडून उपस्थित विनेकरी व पदाधिकारी यांना मानाचं वस देऊन सत्कार करण्यात आला. तदनंतर वारकरी नित्यनियम पूर्ण करून हा पालखी सोहळा प्रस्थान केला. सर्व भाविक भजन करत नॉर्थकोट प्रशाला पार्क चौक सोलापूर येथे आगमन झालं. अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून माऊली महाराज चव्हाण व शिवाजी भाऊ भोसले, विजयकुमार देशमुख माजी पालकमंत्री, विश्वनाथ सिद्धसाहेब यांच्या हस्ते दुपारी 4:30 वाजता रिंगणाचं अश्वपूजन करण्यात आलं. संजय पाटील, काशीनाथ दळवे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पालखींचं पूजन करून रिंगण लावून घेतलं गेलं. हा रिंगण सोहळा शहरातील 38 व परिसरातील 30 दिंडींच्या माध्यमातून केला गेला. 50 महिला भजनी मंडळ यामध्ये सहभागी झाले होते. रिंगण सोहळा सुरू असताना ध्वजाधारी रिंगण सुरू झालं. नंतर महिलांचे तुलसी वृंदावन घेऊन रिंगण झालं. नंतर मृदंग व विनेकरी रिंगण झालं. नंतर अश्वरिंगण पूर्ण करून पालखी सोहळा श्री महादेव मंदिर साटेचाळ सोलापूर येथे उपस्थित झाल्यानंतर आनंददादा चंदनशिव यांच्या हस्ते आरतीने सांगता करण्यात आली. ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष, बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव, बंडोपंत कुलकर्णी जिल्हाध्यक्ष, संजय पवार शहराध्यक्ष, सचिन गायकवाड शहरोपाध्यक्ष, मोहन शेळके प्रदेश सचिव, किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष, किरण चिप्पा सहअध्यक्ष, दर्शन ढगे अध्यक्ष युवा समिती, नागनाथ पाटील सदस्य, शंकर घुले इत्यादी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला. शाळेत शिक्षक पाहिजे, विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात. याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथे रिक्त जागी शिक्षक नेमणूक करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर व गट शिक्षण अधिकारी सोलापूर यांना शाळा व्यवस्थापन समितीनं दिनांक 25 जुलै 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 रोजी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीही दखल घेतलेली नाही. जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत वर्ग असून सदर शाळेत पटसंख्या 44 आहे. रोस्टर प्रमाणे पटसंख्या अनुसार शिक्षक 4 पाहिजेत. तसं नसून सध्या एक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा इंगळगी येथे कार्यरत आहे. एका शिक्षकावर खूप ताण वाढतोय. या वाढत्या ताणामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होऊन त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. येत्या 7 दिवसात शिक्षकांची नेमणूक न झाल्यास आमच्या पाल्यांना गुरढोरं चरवण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचं निवेदन पालक व शाळा व्यवस्थापक समिती इंगळगी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय. दरम्यान यावेळी कय्यूम मोहसिन शेख, सलीम गफूर शेख, फैयाज रशीद शेख, रशिदा अशफाक शेख, शाहनवाज महबूब शेख, सादिया सलीम शेख, जावेद करीम मुल्ला, आयशा मलंग मनियार, शकील अजीज मनियार, सादिक इब्राहिम शेख, नसीमा हजरत शेख, नाजिया ख्वाजा सय्यद, अजीज इस्माईल गोंदवले, नुरुद्दीन गोंदवले, शब्बीर इस्माईल गोंदवले, साहेबलाल रमजान शेख यांसह विद्यार्थी व पालक मंडळी उपस्थित होते. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन. स्वराज्य सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादीचा उपक्रम शस्त्र प्रदर्शन उद्घाटन अगोदरच प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली गर्दी. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्तानं
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याच अनुषंगानं शिवकालीन शस्त्रांचं मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केलं होतं. गुरुवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला होता. यावेळी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यानंतर सोलापूर जिल्हा लाठीकाठी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कडलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा, तलवारबाजी, परशु कुराड, लाठीकाठी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचं बहारदार सादरीकरण करण्यात आलं. अवघ्या 6 वर्षाच्या अर्णव पाठणकर या बाल शिवभक्तानं आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. या प्रात्यक्षिकात जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचं मान्यवरांनी विशेष कौतुक केलं. हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आज दिनांक 15 व उद्या दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण हॉल, ड्रीम पॅलेस, सेवा सदन शाळेसमोर सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मोफत पाहता येणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ सर्व सोलापुरातील शिवप्रेमींनी घ्यावा असं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केलंय. या प्रसंगी उद्घाटन व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडीसर, अनिलजी उपकरंडे, बिज्जू प्रधाने, ॲडव्होकेट सलीम नदाब, विजय जाधव, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, आकेब डफेदार, युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राजू बेळ्ळेनवरू, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आमिर शेख, संजय मोरे, महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, कायम निमंत्रित सदस्या ज्येष्ठ नेत्या किरण मोहिते, संतोष पाटील, कविता संतोष पाटील, दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुरेखा घाटगे, प्रिया पवार, कांचन पवार, शोभा सोनवणे, मध्य विधानसभा अध्यक्ष आबादीराजे अल्मेरहाज, विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सुजित अवघडे, माजी नगरसेवक इरफान शेख, विनायक रायकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, भास्कर आडकी, संजय सांगळे, दशरथ शेंडगे, बंटी यंपुरे, श्याम गांगर्डे, युवराज माने, सोलापूर जिल्हा लाठीकाठी असोसिएशनचे किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी, शिवराम भोसले, अश्विन कडलासकर, किशोर पाटील, सुनील भोसले, सुभाष मामा डांगे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, मारुती तोडकरी, मदन क्षीरसागर, दीपक जगताप, महिला मार्गदर्शक लाठीकाठी अंजना कडलासकर, रोहित भोसले, राहुल भोसले, सचिन चलवादी, माधवराव उत्तमराव देशमुख, सूर्यप्रताप देशमुख, योगीनाथ फुलारी, शुभम शिंदे, किशोर असलकर, किरण शिंदे, दादासो कुराडे, राज बिडला, दादा गांगर्डे, भैया हावडे, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष कृष्णत पवार, शेखर कदम, अमर आलुरे यांची उपस्थिती होती. हायवा टिप्परच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, सोलापुरातील घटना. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास हायवा टिप्परच्या धडकेत एका 51 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना NTPC फताडेवाडी जवळ घडली. यालावा तुकाराम कांबळे, वय वर्ष 51, राहणार आहेरवाडी, तालुका दक्षिण सोलापूर असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे. 5 वाजण्याच्या सुमारास होटगी ते आहेरवाडी असं दुचाकीवर वाहनावर पाठीमागे बसून जात असताना NTPC फताडेवाडी जवळ हायवा टिप्पर गाडी क्रमांक MH23 AU 0654 या गाडीनं समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनास धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी ASI RD निंबाळे, नेमणूक वळसंग पोलीस ठाणे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं. उपचारापूर्वी त्या महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झाली. अधिक तपास पोलीस करतात. मराठा समाजात स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती. ती न्यायालयाने स्वीकारली. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलंय. मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणावर टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं, तसेच कुणावर अन्याय न करता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर ज्यांच्याकडे जुन्या कुणबी नोंदी असतील त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही,
तर कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं पाहिजे. सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, त्यामुळे मराठा समाजानं कोणतेही आंदोलन करायला नव्हतं पाहिजे, पण जे आता सुरू आहे ते आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कतारचा दौरा केला, पण मोदींनी कतारच्या धर्तीवर पाय ठेवण्यापूर्वीच भारतीय नौदल सेनेतील 8 उच्चपदस्थ व्यक्तींना मायदेशी आणलं. या 8 उच्चपदस्थ व्यक्तींना कतार न्यायालयानं 15 दिवसापूर्वी फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला चॅलेंज देणं शक्यच नव्हतं. कतार हा कट्टर मुस्लिम कट्टरवाद्याने असलेला देश आहे. अशा देशात तेही सध्या हिंदुत्ववादी विचारांकडे वळणारा देशातील हे व्यक्ती असल्यानं या अधिकाराचा तसेच त्यांच्या कुटुंबियांनी आशा सोडलेली होती. अशातच भारतातील विरोधी पक्षातील बडे नेते आणि कट्टर मोदी विरुद्ध बोलणारे नेते आणि प्रसिद्धी माध्यमातील काही तथाकथित पत्रकारांकडून कतार येथे फाशीची शिक्षा झालेल्या 8 नौदल सेनेतील अधिकाऱ्यांच्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसूक घेतलं. मोदी सरकार काहीच करत नसल्याबाबत अनेकांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला, पण एकानेही मोदींनी या 8 अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगितलं नाही. हमारे 8 नेवी मैन हुआ फांसी की कतार में खड़े हुए हैं. क्या करते हैं सरकार हमें पता नहीं. भारत की नौसेना के 8 पूर्व अधिकारियों को कतर में सजाए मौत सुनाई गई है, तो सरकार हाथ पे हाथ धरे क्यों बैठी रही. आप विश्वगुरु कहते हैं. कतर में 8 नेवी ऑफिसर 1 साल से जेल में है. आप नहीं ला सके उनको. और किस तरह की ये भारत सरकार है कि अपने 8 सेवानिवृत्त उच्च अधिकारियों को इस तरह मौत की सजा सुनाने दे. I'll smile, I know what it takes to fool this town. I'll do it till the sun goes down and all through the night. 8 नौसैनिकों को कतर ने फांसी की सजा सुना दी है, मगर क्या प्रधानमंत्री ने इस बात पर अपना मुंह खोला है. जिनको 2022 के सितंबर से सरकार ने कतर में सड़ने के लिए छोड़ दिया है. सवाल उठ रहे हैं कि क्या भारत सरकार के पास इन सभी को सजाए मौत से बचाने का कोई विकल्प बचा है. इंडिया सेज इट इज डीपली शॉक्ड. हैरान है आप? किस बात पे हैरान है आप? इसलिए कि आपने कुछ नहीं किया. एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर बोलते रहते हैं, मगर शायद उनको थोड़ी अपनी समझ गहरी करनी चाहिए. इकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कूटनीतीचा पुरेपूर वापर करून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना या मोहिमेला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेले कतार देशातील राजा शेख मोहम्मदशी संवाद साधून परिस्थितीची जाण करून दिली आणि तिकडे राजाच्या आदेशानं फाशी झालेल्या अधिकाऱ्यांना जन्मठेपमध्ये शिक्षेत कपात झाली आणि अवघ्या 15 दिवसात या सर्व अधिकाऱ्यांना निर्दोष ठरवून मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. हे सर्व करत असताना याबाबत वृत्त सुद्धा या अधिकाऱ्याकडून करण्यात आलं नाही. याबाबतचं वृत्त लीक झाल्यास पुन्हा नको त्या अडचणी निर्माण होतील ही जाण असल्यानं प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. हे सर्व अधिकारी सध्या आपापल्या घरी आहेत. हे सर्व काही मोदींच्या कूटनीतीच्या वापरामुळे झालंय. याचा सर्व श्रेय मोदींना जातं. हे अधिकाऱ्यांची सुटका झाल्यावर सांगतात. और इस समय एक बड़ी खबर आ रही है. ये मोदी कतर के अमीर तमीम बिन हमद से मिले हैं. इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें, कतर ने मौत की सजा पाए सभी 8 भारतीयों को रिहा कर दिया है. विदाउट द इंटरवेंशन ऑफ प्राइम मिनिस्टर मोदी आज हम आपके सामने खड़े नहीं हो रहे होते. या यशस्वी सुटकेनंतर विरोधी पक्षातील एकाही नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाबाबत एक शब्द बोलला नाही. अशा वेळीच विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांकडून झालेल्या कार्याची स्तुती ही महागात पडू शकते ही जाणीव असल्यानंच फक्त टीका टिप्पणी केली जाते. पण देशातील जनता आता जागी झाली. सोशल मीडिया व इंटरनेटच्या साह्यानं अनेक गोष्टी त्यांना समजून येत असल्यानं जनता आता बरं वाईट जाणत असल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपापली भूमिका स्पष्ट मांडतायत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं येत्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावलंय. तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मराठा समाजानं राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करत निवेदन दिले. आमदार विजय देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव हे 7 रस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आले. यावेळी त्या ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्यानं त्यांना फोन लावण्यात आला, परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आलं नाही.
त्यांचा गैरसमज झाला आणि फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला, भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तिथे का गेले नाहीत असा प्रश्न केला. मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला. त्याने आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ बराच वेळ चालला. शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आलं, येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चित आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडू असं आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी स्वीय सहाय्यकांकडे निवेदन देऊन तिथून पुढे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे ते रवाना झाले. आमच्या भावनात आरक्षण तर आम्ही सरकारच्या मंडीवर पाय देऊन मिळवू, पण तुम्ही जरांगे पाटलांना उपोषणावर उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे हे मागण्यासाठी ते निवेदन दिलं. नाही ताई, तुमच्या पक्षाचा एकही आमदार खासदार तिकडे गेलेला नाही ताई. काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यायला पाहिजे ताई की तुम्ही तिथे जाऊन ते उपोषण उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे होता. त्यांचं पण मत काय ताई तुम्ही काय करा ताई, ऐका, तुमचं आरक्षणाबद्दल मत मांडा. एक मिनिट ताई, तुमच्या आरक्षणाबद्दलच्या 50% आतून ओबीसी मधून सगळे सोयऱ्याच्या वटहुकुमासहित उद्याच्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे. तुम्ही जर ओबीसी म्हणत असतील, आता 54 लाख मराठा ओबीसी मध्ये गेलेला आहे, त्यांचा विचार करा. हॅलो, तुम्ही ओबीसी आमच्या भावना तीव्र आहेत ताई. तुम्ही आम्ही आपल्या घरी दररोज जेवण करून झोपतोय, पण ह्या 5 कोटी मराठासाठीचे नेतृत्व करताय जरांगे पाटील. 7वा दिवस ताई उपाशी आहेत. त्यांच्याकडे तुमचा एकही लोकप्रतिनिधी केलेला नाही. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलो. जरांगे पाटलाला उठवलं पाहिजे, विरोधी पक्षाने मनावर घ्यायला. ताई, हे आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांच्या घरासमोर करतोय. मीटिंग कुणाची आहे ती? ताई ऐका, तुमचे सगळे आमदार असतील तर समोर स्पीकर नाना पटोले बोलू द्या. बाकीच्यांना बी ऐकायला जाऊ दे सगळ्या भावना आपल्या. ताई ऐका, हॅलो ताई, ताई आमच्या भावना तीव्र आहेत. तुम्ही उद्याच्या 20 तारखेला अधिवेशनामध्ये 50% आतून ओबीसी मधून आरक्षणाची भूमिका घ्या. ताई आमची विनंती आहे, तुम्ही जर आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्यावर प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा. सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसू द्या, तरच खरं वाटेल. अन्यथा तुम्ही सुद्धा खोटं बोलताय आम्हाला वाटतं. इथं ताई भावना तीव्र आहेत लोकांच्या. व्हिडिओ कॉल येत नाही तोपर्यंत उठायचं नाही. खूप लोक बसले बंगल्याबाहेर, कारण आमचा माणूस मराठा काही 5 कोटी मराठाचे नेतृत्व एकमेव जरांगे पाटील आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस गवळी वस्ती संघाच्या वतीनं मर्याई चौक येथे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या नारायण राणेच्या कराचं काय, या नारायण राणेच्या कराचं काय. यावेळी गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी, चंद्रकांत वानकर, औदुंबर जगताप, बाळासाहेब घुले, अरुण घुले, चंद्रकांत पवार, शामराव गांगर्डे, अरविंद गवळी, बबलू जगताप, शेखर कवटेकर, सुनील कदम, लहू गायकवाड, विष्णू जगताप, संदीप काशीद, वैभव जगताप, शंकर घुले, संतोष मोरे, लखन कारंडे, उमाकांत निकम, गुंडू भगरे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची गरज नव्हती, एकनाथ शिंदेंचं भाष्य. मुख्यमंत्री आणि मुंबईतील वर्षा निवासस्थानावरून सकाळी 9 वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारला सादर करण्यात आलाय. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. सरकार आधीपासूनच आरक्षणाबाबत सकारात्मक होतं, त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नव्हती. मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असून ते मुंबई बाहेर असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणालेत? मराठा समाजाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी 3.5 ते 4 लाख जण दिवस रात्र युद्ध पातळीवर जलद गतीने काम करत होते. 2.25 कोटीहून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण यात करण्यात आलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालानुसार चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. 20 तारखेला विशेष अधिवेशनातही याबाबत चर्चा होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर कुठलाही अन्याय न होता
मराठा समाजाला आरक्षण देता येईल असा विश्वास मला वाटतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. सरकारची भूमिका पहिल्यापासून अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक असल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे मराठा समाजाने कुठलंही आंदोलन करण्याची गरज नव्हती. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्याचवेळी कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. आज लोणावळा पुणे येथे 2 दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराची सुरुवात महाराष्ट्राचे प्रभारी श्री रमेशजी चेन्नीथला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, विधिमंडळ पक्षनेते श्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे, आमदार सतेज पाटील तसेच पक्षातील नेते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सोलापूरहून माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे उपस्थित होते. सावधान, कैमरा प्लीज साइड. वंदे मातरम शुरू करेंगे. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम. चोरून चालणाऱ्या अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून एकूण 23,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडून निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळवंची, सेवालाल नगर, भानुदास तांडा आणि वडजी या परिसरात चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवून पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यासह चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्यावर छापे टाकून कारवाई करण्यात आली. अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूंच्या हातभट्ट्यांवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 16,64,200 रुपये किमतीचे, त्यामध्ये 41,300 लिटर गुळ मिश्रित रसायन, 406 प्लास्टिक बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करणं याकरता लागणारं साहित्य, तसंच अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आलं. गुळवंची, सेवालाल नगर, भानुदास तांडा व बडजी या ठिकाणी चोरून अवैध दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण 21 इस्मांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ अन्वये 21 गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांच्याकडून होत आहे. सदरची छापा कारवाई शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी पार पाडले. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोलापूर शहरात गेल्या 40 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा पार पडतो. तर यंदाही सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा कार्यालयाचं उद्घाटन शुक्रवारी सकाळी सिद्धेश्वर पेठ येथील मार्कंडे मंदिर या ठिकाणी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश महेश कोठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावेळी पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली न्याती संस्थेचे सचिव संतोष सोमा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सोलापूर शहरात गेल्या 40 वर्षापासून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं सामुदायिक सोहळा संपन्न होतो. यंदा सामुदायिक सोहळ्यामध्ये सर्व समाज बांधव सामील होऊन विवाह सोहळ्यास नावनोंदणी करावी असं आवाहन पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे यांनी केलं. सामुदायिक विवाह सोहळा सोलापुरात पहिल्यांदा पद्मशाली युवक संघटनेच्या मार्फत करण्यात येत होते. परंतु दिवसेंदिवस आता कोटेसाहेब म्हणाल्यासारखं सामुदायिक विवाहामध्ये लोक येण्याचा कमी झालेले आहे. कारण आता बरेचसे लोक श्रीमंत झाल्यासारखं वागू लागले. तेव्हा पद्मशाली हा समाज जवळजवळ 80% गरीब समाज असून त्यांच्याकडून युवक संघटनेने परिवर्तन करावं. वास्तविकता गोदुताई, कोरोलेकर नगर, आपली विडी घरकुल अशा अनेक उपभाग आहेत. त्या ठिकाणी आपण जर प्रचार केला तर लोकांचे मत परिवर्तन होईल. सालाबादप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आपल्या सर्वांना माहिती आहे की पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळाचं आयोजन करण्यात येत असतो आणि त्याचं कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे.
या प्रसंगी पद्मशाली युवक संघटनेचे सचिव श्रीकांत दासरी, प्रेसिडेंट मनोहर माचारला, श्रीकांत कटकम, प्रकाश पोरंडला, अंबादास कुडक्याल, पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष नागार्जुन राहुल, गोविंद राजूल, पवन गुंडेटी, महेश एमूल आणि समाज बांधवांची उपस्थिती होती. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.